शिक्षक दिनानिमित्त पोदार जम्बो किड्स मायनी व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायनी या ठिकाणी सध्या एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने केली। प्रतिमा पूजन शिवव्याख्याते माननीय श्री विजय लोहार सर व आबासाहेब शिंदे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। शिवव्याख्याते विजय लोहार यांनी आपल्या भाषणामध्ये सध्या एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे पोदार जम्बो किड्स मायनी व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मायनी ही शाळा अतिशय सुंदर रीतीने चालवलेली आहे। या शाळेतील प्रत्येक शिक्षक अतिशय तळमळीने आपलं ज्ञानदानाचं कार्य करीत असलेलं मला पाहायला मिळालं। ज्या शाळेतील शिक्षक एवढे तळमळीने काम करत असतील त्या शाळेचं भवितव्य निश्चित उज्ज्वल असेल। या शाळेच्या सचिव आरती मॅडम व संस्थेचे अध्यक्ष श्री महेश किलारे सर यांनी मायनीसारख्या भागात संस्था सुरू करण्याचे जे शिवधनुष्य उचलले त्यात त्यांना निश्चितच प्रचंड यश मिळेल यात येथे किंचितही शंका नाही। ज्या पद्धतीने त्यांनी संस्था व शाळा चालवली आहे त्यावरून संस्थेचे व शाळेचे भाग्य उज्ज्वल आहे असे या ठिकाणी दिसते। या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने अतिशय तळमळीने त्यागाने यापुढेही असंच आपण काम करत राहावं व संस्थेला मोठ्या उंचीपर्यंत नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी आपणा सर्व शिक्षकांची आहे आणि ते आपण निश्चितपणे कराल हा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। संस्था अध्यक्ष श्री महेश किलारे सर यांची तळमळ व शाळेविषयी असणारी भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी श्री किलारे सर यांच्याविषयी बोलत असताना अतिशय सुंदर अशी कविता या प्रसंगी सादर केली। सर्वांना शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा असं प्रतिपादन लोहार सर यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आबासाहेब शिंदे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेची प्रगती व शाळेचा परिसर याविषयी भाष्य करताना शाळेचा परिसर अतिशय बंद निसर्गाने नटलेला खेळती हवा मोठं क्रीडांगण यामुळे अतिशय प्रसन्न असं शाळेचं वातावरण आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना केलेलं ज्ञानदान अतिशय उत्सव व सुंदर असतं। त्यातून घडणारे विद्यार्थी सुसंस्कृत नीतिमान बुद्धिमान कर्तृत्ववान दातृत्ववान कीर्तिवान तयार होतील यात किंचितही शंका नाही। माझे मित्र महेश किलारे सर यांनी ज्या तळमळीने ही शाळा चालवली आहे ही शाळा उभारली आहे त्याविषयी शिंदे सर यांनी अतिशय वास्तव कविता या प्रसंगी सादर केली। संस्थेचे सचिव आरती किलारे यांनी दोनही पाहुण्यांनी अतिशय कमी वेळेत केलेली विनंती मान्य केली व शाळेमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी हजर राहिले त्याबद्दल दोघांचे मनापासून आभार मानले। सर्व शिक्षक विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल त्यांचेही आभार मानले व शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। संस्था अध्यक्ष महेश किलारे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली। प्रिया पवार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। लोहार सरांचा जन्म 1919 साली झालेला आहे आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे मराठ्यांचा जो इतिहास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांचा आदर्श पोचवण्याचं सत्कार्य लोहार सर गेले अनेक वर्ष या ठिकाणी करत आहे। लोहार सरांनी महाराजांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। महाराजांच्या वरती लोहार सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना व्याख्याते म्हणून या ठिकाणी बोलवतात। संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यान देत फिरणारी व्यक्ती मी नुसतं त्यांना 1 मिनिटाची विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि ते आपल्यासमोर आज सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहे। त्या ठिकाणी लोहार सरांनी महाराष्ट्रावरती पूर्णपणे अभ्यास करून महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र ते स्लाइड शोच्या मार्फत लोकांच्या समोर मांडतात।
महाराजांचा जो आदर्श आहे, महाराजांचं जे कार्य आहे, त्या कार्यावरती त्यांनी स्लाईड शो तयार केलेला आहे. तुम्ही कधी लोहार सरांना आपल्या शाळेमध्ये आमंत्रित करा, तो स्लाईड शो विद्यार्थ्यांना दाखवायचा असेल, तुम्हाला बघायचं असेल, तरी त्या ठिकाणी ते कधी आपल्याला नाही म्हणणार नाही. त्यांचा स्लाईड शो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. बरेच लोक, बरेच मोठमोठे व्यक्ती, राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती असतील, की त्या लोहार सरांना निमंत्रण देतात, त्यांची वेळ घेतात आणि त्यांना त्यांचं जे कार्य आहे ते कार्य समाजापुढे मांडण्याची त्या ठिकाणी ते संधी देतात. अनेक वेळा लोहार सरांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे, आरोग्य कार्यशाळा त्यांनी घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोहार सर योग गुरु आहे, म्हणजे योगाचं कार्य त्यांचं प्रचंड आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योगा पोचली पाहिजे. जसे नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगामध्ये योग कार्य पोचवलं, त्याप्रमाणे लोहार सरांचं त्या ठिकाणी कार्य आहे की जगातील सर्व व्यक्ती फिट राहिल्या पाहिजेत, आरोग्यपूर्ण राहिल्या पाहिजेत. जर जगातील नागरिक जर फिट असतील तर देश सशक्त असतो. याच्याप्रमाणे त्या ठिकाणी लोहार सरांनी योगामार्फत त्यांचं कार्य त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. अनेक विषयामध्ये लोहार सर पारंगत आहे, जसं की स्कॉलरशिप हे तास ते घेतात आणि स्कॉलरशिपमध्ये लोहार सरांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी नुसतं जिल्हा किंवा तालुका पातळीवर नाही तर राज्य पातळीवरती आणलेले आहे. त्याचबरोबर लोहार सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत. त्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना बऱ्याच ठिकाणी बोलवलं गेलं, त्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी झाले. जणू काय जाणता राजा आज हे जणू दुसरा कार्यक्रम आहे, तसा शिवाजी महाराजांचा कार्यक्रम लोहार सरांनी अरेंज केला होता. जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांचा एकच कार्यक्रम, एक गटा कार्यक्रम करण्याचं भाग्य लोहार सरांना या ठिकाणी लाभलेलं आहे. अशी व्यक्ती आज आपल्यासमोर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर दुसरे जे आहे ते आमचे माझे गावातलेच आहे, ते आम्ही एकाच गावात राहणार आहे व्यक्ती. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्या ठिकाणी सरांनी आपलं आयुष्य या ठिकाणी तो आपलं करिअर तयार केलेलं आहे. अगदी गावात, शेतामध्ये, त्याच्यानंतर रोजगारात जाऊन त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते BEd झाले आणि BEd झाल्यानंतर त्यांना एका उर्दू शाळेमध्ये मुंबईच्या सारख्या ठिकाणी नोकरी मिळाली. उर्दू शाळेमध्ये एकच हिंदू व्यक्ती, पण त्या उर्दू शाळेतील सगळ्या शिक्षकांना हिंदू करण्याचं काम शिंदे सरांनी केलेलं आहे. उर्दू शाळेमध्ये शिवाजी महाराजांची व्याख्यानं देणे, शिवाजी महाराजांचं कौतुक, शिवाजी महाराजांचा आदर्श, शिवाजी महाराजांचं कार्य त्या विद्यार्थ्यांच्या समोर पोचवण्याचं धाडस शिंदे सरांनी केलेलं आहे. आणि तेवढंच नाही तर ते साहित्यिक पण आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. धडाकेबाज, शालेय गीते, मुलांना खुलून खुला, विरंगुळा त्यांचा काव्यसंग्रह आहे. मागे वळून पाहताना, असे अनेक त्यांचे काव्यसंग्रह, त्यांचं चरित्र त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे. साहित्यिक आहेत ते. आजही जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी आजही त्यांना शाळा सन्मानानं बोलवते. शाळेमध्ये त्यांना बोलवून त्यांचं आजही मार्गदर्शन केलं जातं आणि तेही उदार मनानं आज जरी विट्यात राहायला असले, जोडणीत राहायला असले तरी मुंबईसारख्या ठिकाणी ते जातात आणि शाळेमध्ये आजही त्यांचं अखंड मार्गदर्शन. मोलाची दोन्ही व्यक्ती आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. खरोखर मी त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या संस्थेमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम या सुंदर आणि छोट्याशा देखण्या कार्यक्रमाला आज आपल्याला जे अतिथी उपस्थित झाले, खरं असे अतिथी उपस्थित होण्यासाठी महाराष्ट्रातील बरेचसे कार्यक्रमाचे व्यासपीठ असतात, ते आतुर झालेले असतात की हे अतिथी आम्हाला लाभावे. पण आमचं एक अहोभाग्य आहे की आमच्या एका शब्दावर ह्या दोन्ही व्यक्ती आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिल्या. दोन्ही व्यक्तीला महाराष्ट्राच्या मातीत वाढल्या, घडल्या आणि आज महाराष्ट्र घडवत आहे. या शिक्षक दिनी मला सकाळपासून माहित नव्हतं की लोहार सर आणि शिंदे सर आमच्या शाळेत येतील, म्हणजे कुठलीही कल्पना नव्हती आम्हाला. सरांनी सांगितल्यानंतर सुद्धा मी
म्हटलं अहो इतक्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही कसं येणार. नाही सर येणार आहेत. दोघांनीही मला शब्द दिलाय आणि सर आले, दोघेही शाळेत आले. खरं खूप अभिमान वाटतो की आपण जे काही कार्य करत आहोत त्या कार्याची पोचपावती अशा लोकांच्या शब्दातून आम्हाला मिळते आणि पुढील कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. खरं कोणत्याही कार्यात प्रेरणेची आवश्यकता असते. प्रेरणेशिवाय कुठलंही कार्य सक्सेस होत नाही. मायनीसारख्या परिसरात फक्त मायनीचा आणि आमचा परिचय एवढं होता की ते लोहार सरांचं गाव आहे. एकदा दोनदा मी लोहार सरांच्या घरी त्यांच्या कार्यक्रमाला मायनीत आले होते आणि आमच्या आजोळी पळसगावला जाताना मायनीवरून आम्ही जात होतो. एवढाच मायनीशी आमचा संबंध होता. पण अचानक सरांनी सांगितलं की आपण मायनीमध्ये शाळा चालू करणार आहोत, फ्रँचायझी घेतलेली आहे. मला देखील म्हणजे समजलं नाही की आपला भाग सांगली जिल्हा आहे आणि मायनीसारख्या गावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपण हे कसं काय सक्सेस करणार आहोत सर. आणि सरांना पाठिंबा म्हणजे ठीक आहे, जर तुमच्या डोक्यात असेल आणि होत असेल तर आपण नक्की करूया. आम्ही पहिल्यांदा शाळा एक भाड्याने घेतली होती आणि तिथे रंगकाम वगैरे सगळं झालं आणि कोरोना आला. त्याच्यामुळे ते आमचं स्वप्न अर्धवट राहिलं. जरा 1-2च मिनिटं बाळगलो आणि त्या स्वप्नानंतर असं वाटलं की मला कोरोनानंतर हे काय सक्सेस होत नाहीये. आम्ही तो विचार पूर्ण डोक्यातून काढून टाकला होता. पण अचानक परत सरांच्या डोक्यात कल्पना आली नाही आपण करायची सर्व आपल्याकडे फ्रँचायझी आहे त्या बँकची आणि म्हणून रोडची डिअर कॉलेज आपण ताब्यात घेतलं. लोहारसर सुरुवातीला ते कॉलेज सुद्धा बघण्यासाठी आले होते. आमची सुरुवातीपासून ते आमच्यासोबत आहेत आणि हे सगळं कार्य आमच्या हातून घडत असताना सगळ्यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केलेली आहे. आणि ह्या सर्व जडणघडणीमध्ये ह्या संस्था वाढीस लावण्यामध्ये महत्त्वाचा भूकंप पाया आहे ते म्हणजे माझे शिक्षक. शिक्षकांशिवाय आम्ही इथं काहीही करू शकत नाही सर. कारण आम्ही ते नसतो दोघं पण शिक्षकांच्याच खांद्यावर ही सर्व पुरा सोपवलेली आहे. त्यांच्यावर सगळी जबाबदारी असते. सर्व माझा लेडीज स्टाफ आहे आणि कुठंही यामध्ये काहीही कमी न पडता आम्ही जो त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला ते पात्र राहून अगदी उत्तमरित्या शाळेचं काम, प्रत्येक वर्गाचं काम, क्लासचं काम चालू असतं. ग्रामीण भागामध्ये CBSE पॅटर्न चालू करणं हे तर अवघड आहे. कारण या म्हणजे जसं इंग्रजीला लई मागे निघून घडलेलं आहे तर इंग्रजी विषय तसा आपल्या ग्रामीण भागात समजणं अवघड असतो. पण माझ्या शिक्षिका इतकं व्यवस्थित हे सगळं हँडल करतायत. आज जर ज्युनियर सिनियरचा विद्यार्थी इंग्लिशमधून बोलत असेल तर ग्रामीण भागात राहून सुद्धा ही मुलं नक्कीच उद्या स्वामीचे पदस्थ होतील ह्याची मला खात्री आहे. आणि त्याच्या मागे माझ्या शिक्षकांची अपार मेहनत आणि त्यांनी जे अखंड सेवेचं व्रत घेतलेलं आहे ते खूप म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. आम्ही इथं नसलो तरी शाळा अगदी व्यवस्थित चालवणे, मुलांचं एज्युकेशन, त्यांची सुरक्षितता, त्यांचं येणं जाणं, बऱ्याच अडचणी असतात लहान मुलांना सांभाळताना. जवळजवळ 2.5 वर्षापासून ते 6, 7, 8 वर्षाची मुलं आपल्याकडे आहेत. म्हणजे हा वयोगट तसा फार वेगळा वयोगट असतो. हायस्कूलमध्ये मोठी मुलं सांभाळताना एवढा त्रास होत नाही. पण ही मुलं प्री प्रायमरी सेक्शन सांभाळताना त्या शिक्षकाच्या तारेवरती कसरत असते. आणि माझा शिक्षक हे काम अगदी आनंदाने करतो. अगदी दिवसाची रात्र शिक्षिका कधी कधी संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत शाळेतच असतात. कुठलाही इव्हेंट असू दे मनापासून त्या काम करतात. मग आजचा दिवस हा त्यांचा असताना खरं तर फक्त फूल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार म्हणजे फार कमी आहे. पण आजचं जे तुमचा सत्कार आहे, आजचं जे तुमचे जे स्वागत आहे हे अशा 2 व्यक्तींच्या हस्ते झालेलं आहे. त्या गिफ्टला, त्या वस्तूला, ह्या 2 शिक्षकांच्या हस्तस्पर्शाने एक काय म्हणतात तसा नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ असतो. हा सोन्याचा नारळ ह्या लोकांच्या हस्तस्पर्शामुळे तुम्हाला मिळालेला आहे. आणि हे जे आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेत या दोघांच्या रूपाने हे आज आपण असंच पुढे न्यायचे आहेत. आणि वेळोवेळी तुम्ही दोघंही
आपण दोघे इथं आल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि सर्व शिक्षकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना श्रीवार अभिवादन करतो. ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा शिक्षक दिन संपूर्ण भारतभर साजरा करतो ते सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आपल्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन आमचे जवळचे मित्र श्री खिलारे सर, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या सचिव सन्माननीय खिलारे मॅम, सन्माननीय शिंदे सर आणि ज्यांच्या साथी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्व इथला असणारा शिक्षक वृंद. खरं तर सर तुम्ही म्हटलं की अचानक वगैरे बोलवलं, कदाचित सर तुम्ही दुसऱ्या कोणत्या ठिकाणी बोलवलं असतं तर माहिती नाही मला मी काय म्हटलो असतो, पण तुम्ही एकतर मला माहितीला बोलवताय आणि इथं बोलवते म्हटलं तर आम्हाला सन्मान आहे सर. कारण ज्या भूमीमध्ये मी वाढलो मोठा झालो, तिथल्या मातीमध्ये मी खेळलो बागडलो, त्या मातीमध्ये मला आज इथंच एका एवढ्या सुंदर कार्यक्रमाला यायला मिळतंय आणि त्यात आमच्या भगिनी खिलारे मॅडम यांनी जे हे संकुल त्यांच्या संकल्पनेत उभं केलं हे बघण्याची आस मनामध्ये खूप प्रचंड होती, पण त्याच्यासाठी योग्य वेळ यावी लागते. कारण खिलारे मॅडमचं ची कल्पकता आम्ही कायम बघत असतो, त्यांचं कौशल्य आणि ते साक्षात कसं उभं राहिले. कारण या शाळेच्या सुरुवातीला मी होतो मॅडम, मला वाटतं त्याच्यानंतर इथं यायचा योग आज आलाय आणि तो योग ती संधी तुम्ही परस्पर दिली आणि ती मी कशी नाही म्हणेन. आणि तुम्हाला माहितीच आहे किती संकटावरती मात करून किती त्रास यातना सहन करून आपल्याला यावं लागतं, कारण आपण शिक्षक आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी बाळाला मला एक मी ज्यावेळेला बघत होतो त्यावेळेला इथं मॅडम तुमची कसरत सुरू होती की त्या छोट्याशा बालकांना गप्प बसवायचं काम चालू होतं. ते बाळ बघा कसं त्याच्याच मस्तीमध्ये कळत मॅडम जे काय हवं आहे आपण त्यांना नैसर्गिक त्या गोष्टी नाही दाखवू शकत. म्हणजे शिक्षकांना काय काय करावं लागतं, मी तर म्हणेन शिक्षकांना काय करावं लागत नाही, त्या मुलांची आई व्हावं लागतं, कधी प्रसंगी बाप व्हावं लागतं, प्रसंगी ताई व्हावं लागतं, दादा व्हावं लागतं. ह्या सगळ्या भूमिका ज्यावेळेला एक शिक्षक म्हणून आपण पार पडत असतो त्यावेळेला आपण शिक्षक आहोत त्याचा खरोखर अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे. असं काम ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, की जे शिक्षक असून या असणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. हा सन्मान एकट्या राधाकृष्णन यांचा नसून अवघ्या जगातल्या सर्व शिक्षकांचा आहे असं मी मानतो. आणि माझ्या ज्या शिक्षक बंधू भगिनी आहेत हे अतिशय जीव ओतून काम करत आहेत आणि मी अगदी या शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून बघतोय तुमची तळमळ, शिक्षणाविषयीची आस्था, मुलांच्या विषयीचं प्रेम तर मी भारावून गेलो सर. आज या संकुलामध्ये आपण म्हणजे नंदनवन फुलवलं, इथंही आपण जी फुलबाग बहरवली आहे आणि हे माझ्या मायनीच्या मातीत केलंय. बाळांनो मी या मायनीचाच आहे, जन्म माझा इथंच झालाय मायनीमध्ये. एकेकाळी असाच मी तुमच्यासारखा खाली बसलेला असायचो आणि पुढं बोलणारी माणसं कधी थांबतायत याची वाट बघत असायचो. पण बाळांनो तेवढी वाट मी तुम्हाला बघायला नाही लावणार, कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात त्याप्रमाणे वेळेचं नसलं तरी विवेकाचं बंधन सर्वांनीच पाळायचं. या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं सर, हा माझा सन्मान मी समजतो. या महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी जात असेल, पण जी माझी माती आहे जिथं मी वाढलो खेळलो बागडलो, ज्या मातीनं मला संस्कार दिले त्या संस्काराच्या
तिजोरीवरती आणि या इथल्या असणाऱ्या माणसांच्या प्रेमापोटी मला सर 1000 वेळी तुम्ही बोलवलं तर कितीही महत्त्वाचं काम असेल, कितीही महत्त्वाचं कार्यक्रम असेल, तो सगळ्या बाजूला ठेवून मी सर या मातीकडे आकर्षला जातो आणि ते सौभाग्य तुम्ही मला दिलं खरं तर मी तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. महाराष्ट्रभर फिरत असताना आपल्या मातीची ओढ काय असते, ती आण काय असते, ती बाण काय असते, ती काय शान काय असते, याचा पण सर ज्या काही भावना असतात असं म्हणतात की प्रत्येकचे विना धनुष्य नाही आणि भावनेविना मनुष्य नाही. आपण सर्वजण माणूस आहोत आणि शिक्षणाचं एकमेव उद्दिष्ट सर असावं की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे राहावं. एकमेव धर्म या जगामध्ये आहे तो म्हणजे माणुसकीचा धर्म आणि माणुसकीची मूल्य रुजवण्याचं काम आज माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी करतायत आणि या माझ्या मायनीच्या मातीत करतात. त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि कायम सर महाराष्ट्रभर आपल्या शाळेमध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पोहोचवण्याचा मी 100% प्रयत्न करेन, कारण ही शाळा माझ्या मायनीच्या मातीत उभी राहते. एवढं बघून मी स्वप्न जे आपण बघितलंय सर त्याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तुम्ही इथं स्कूल उभं करताय, खरोखर एक मायनीवासी म्हणून त्याचा मला अभिमान वाटतो. एक मित्र म्हणून तर आहेच, पण त्याहीपेक्षा एक मायनीकर म्हणून आपण कोणतीही भूमिका निवडू शकत होता. तुमचा वकफ, कामाचा आवाजा, तुमची बुद्धिमत्ता मला माहिती आहे. मी तुमच्या जवळून काम केलं सर. तुम्ही कोणतीही भूमी निवडू शकत होता, पण आई जगदंबेने तुम्हाला या मायनीच्या भूमीमध्ये हे संकुल उभं करण्याची सुबुद्धी दिली. याच्यासारखं सुदैव सर काय असू शकतं, काहीच असू शकत नाही. तर मी तुमचा खूप आभारी आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.